नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालय देवळाली कॅम्प, कॉमर्स विभाग, प्राध्यापक रंजना विठ्ठल जाधव, TY BCom सेमिस्टर 6, विपणन व्यवस्थापन. टॉपिकचं नाव आहे ते आज आपल्या सर्व्हिस मार्केटिंग सेवा विपणन. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये शिकलेलो होतो की डिजिटल विपणन म्हणजे काय, ई विपणन म्हणजे काय, या सर्वांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेलाच आहे. ते आज आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे विपणन जे काही आहे ते किंवा सेवा विपणन म्हणजे नेमकं काय. आज जर आपण बघितलं तर आपण खूप साऱ्या सेवा घेत असतो आणि ह्या सेवा घेत असताना ती सेवा आपण काही साठवून ठेवू शकत नाही. सेवा ही जर आपण बघितली तर अदृश्य अशी सेवा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, कारण सेवा ही नाशवंत आहे ते, हे आपल्याला माहिती आहे ते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर सेवा म्हणजे नेमकं काय, कशासाठी आपण ही सेवा वापरत असतो किंवा सर्व्हिस मार्केटिंग नेमकं काय आहे ते, याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे ते. या ठिकाणी आपण आपल्या डोळ्यासमोर चित्र दिसतंय ते म्हणजे सर्व्हिस मार्केटिंगचं आणि किंवा त्याला आपण सेवा विपणन म्हणतो. बघा, सर्व्हिस मार्केटिंगमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला खूप साऱ्या सर्व्हिस ह्या आपण दिवसभरातनं घेत असतो. खूप साऱ्या सेवा आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. आपण मार्केटमध्ये गेलो किंवा इतर ठिकाणी गेलो तर आपल्याला सपोज आपण प्रवास जरी केला तरी आपल्याला त्यातून काय होतं, सेवाही मिळत असते. जसा बसचा प्रवास असेल, रेल्वेचा प्रवास असेल, ह्या काय झालेलं आहे ते सेवा झालेलं आहे. चित्रपट बघण्याचं जे काही आपण जातो त्या ठिकाणी चित्रपटगृहात, त्या ठिकाणची सुद्धा ही एक काय झालेली सेवा झालेली आहे ते. त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये गेल्यानंतर ती सुद्धा एक सेवा झालेली आहे. ते जी काही आपल्याला सर्व्हिस मिळते त्याला आपण एकंदरीत सेवा असं म्हणतो. आता यामध्ये सेवा विपणनामध्ये आपण जर मागील विषयामध्ये जर बघितलं तर वस्तुविषयक घटकांचा अभ्यास केलेला आहे ते, गुणवत्ताविषयक घटक आहे ते, व्यक्तिनिष्ठ घटक आहे ते, उद्योग समूह घटक आहे ते आणि कौशल्यविषयक घटक, या सर्व घटकांचा एकंदरीत जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी स्टडी केलेला आहे ते. हा सर्व अभ्यास करत असताना आपल्याला वस्तुविषयक घटक कोणते आहे ते किंवा गुणवत्ताविषयक, कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर गुणवत्ता प्रत्येक वस्तूमध्ये कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी क्वालिटी कशी आहे ते हे त्या ठिकाणी बघितलेलं आहे ते. ह्या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे ते. सेशन अजेंडामध्ये जर आपण बघितलं तर सेवा विपणनाचा अर्थ किंवा प्रस्तावना त्याचा आपण एकंदरीत अभ्यास करणार आहोत ते. त्याचप्रमाणे सेवा विपणनाची व्याख्या अभ्यासावायची आहे ते आपल्याला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा विपणनाचे महत्त्व कोणकोणते आहे ते, एकूण 4 महत्त्व आहे ते, त्यापैकी आपल्याला ही चारीही महत्त्व त्या ठिकाणी अभ्यासावायचे आहे ते. मग ही महत्त्व अभ्यासात असताना कोणकोणते आहे ते आपण बघणारच आहोत ते. त्याचप्रमाणे सेवा विपणनासमोरील आव्हाने आपल्याला बघावायचे आहे ते आणि त्याचप्रमाणे सेवा विपणनामध्ये 7 P's काय आहे ते याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत ते. मागील लेक्चरमध्ये जर आपण बघितलं तर 4 P's याचा आपण लास्ट इयरला SY BCom मध्ये अभ्यास केलेला आहे ते. आपल्याला 4 P's माहीत होते, परंतु 7 P's जे काही आहे ते 3 P's कोणते वाढलेलं आहे ते, म्हणजे P पासून सुरू होणारे जे काही आहे ते कोणकोणते आहे ते आपल्याला एकंदरीत आजच्या लेक्चरमध्ये बघावायचे आहे ते. हा आजचा झाला आपला सेशन अजेंडा. यानंतर आपण बघणार आहोत ते आपले लर्निंग ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते आहे ते. मग हे ऑब्जेक्टिव्ह अभ्यासात असताना आपण सेवा विपणनाचा अर्थ अभ्यासणार आहोत ते, सेवा विपणनाचे महत्त्व अभ्यासणारे आणि त्याचबरोबर सेवा विपणनाचे आव्हाने सुद्धा आपल्याला बघावायचे आहे ते. आणि एक ऑब्जेक्टिव्ह ते राहिलेलं म्हणजे सेवा विपणनाचे 7 P's. हे 4 ऑब्जेक्टिव्ह आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत ते. आता सर्वात प्रथम आपण जर बघितलं तर सेवा विपणनाची प्रस्तावना अभ्यासत असताना त्यामध्ये आपण सेवा ही संकल्पना जर बघितली तर ज्याप्रमाणे वस्तूंसाठी महत्त्वाचे आहे ते, त्याचप्रमाणे सेवांना देखील काय आहे ते विपणनात अनन्यसाधारण त्या ठिकाणी महत्त्व आहे. आणि त्यामुळेच काय होतं, विपणन व्यवस्थापनात वस्तू किंवा सेवा असा एकत्रित जर आपण शब्दप्रयोग जर बघितला तर तो करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणूनच विविध सेवांशिवाय उत्तम दर्जाची जी काही वस्तू आहे ते
तिथपर्यंत उपभोक्त्यांपर्यंत पोहोचू शकत नाही। आणि म्हणूनच या ठिकाणी सेवा विपणनामध्ये विविध घटक असतील, विविध वस्तू असतील, विविध सेवा असतील, या सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहकांना काय करावं लागतं हे आपल्याला बघायचं आहे। मग सेवा विपणनाचा अर्थ अभ्यासत असताना जेव्हा ग्राहकांच्या गरजा योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी उद्योग समूह मार्फत ज्या काही अज्ञानामार्फत किंवा विशेष कौशल्य त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, अवगत असणाऱ्या व्यक्तींमार्फत विशेष प्रयत्न केले जातात आणि त्या प्रयत्नांची जी काही पूर्तता विपणन कौशल्याचा योग्य पद्धतीने वापर करून त्या ठिकाणी केला जातो, तेव्हा त्यास आपण जर बघितलं तर सेवा विपणन असं म्हणतात। कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर जेव्हा ग्राहकांच्या गरजा कोणत्या आहेत ते, त्यांचं कौशल्य कोणतं आहे ते, त्यांचं ज्ञान कोणतं आहे ते, ह्या सर्व गोष्टी त्या उद्योग समूहामार्फत काय होत असतात, विशेष त्या ठिकाणी दिसत असतं आणि त्या पद्धतीने त्या सेवा विपणनासाठी जी काही पूर्तता आहे ती केली जाते। आपण सेवा विपणनाच्या अनेक व्याख्या दिलेल्या आहेत, त्यापैकी आपण एक व्याख्या त्याची अभ्यासणार आहोत। मग सेवा विपणन म्हणजे नेमकं काय? सेवा विपणन हे एक काय आहे ते संघटनात्मक कार्य आहे ते, ज्यामध्ये ग्राहकांच्या दृष्टीने अनेक प्रक्रियांचा त्या ठिकाणी समावेश होतो। जसे आपण संशोधन असेल, नवनिर्मिती असेल, कौशल्य असेल, संदेशवहन असेल, व्यवसाय मूल्य वृद्धी इत्यादी संबंधी जर आपण बघितलं तर ग्राहक संबंध जोपासून त्याचा लाभ उद्योग समूह व बाह्य घटकांना त्या ठिकाणी घेता येईल, त्यालाच आपण एकंदरीत सेवा विपणन असे म्हणतो। याचप्रमाणे आपण सेवा विपणनाच्या दृष्टीने महत्त्व आपल्याला बघावायचे आहे। ते मग किती महत्त्व आहे ते एकंदरीत आपण हे अभ्यासत असताना सर्वात प्रथम आपल्याला अभ्यासायचं आहे ते समाजाच्या दृष्टीने सेवा विपणनाचे महत्त्व। सेकंड बघणार आहोत आपण व्यवसायाच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व। थर्ड आपल्याला बघावायचे आहे ते उपभोक्त्यांच्या दृष्टीने महत्त्व आणि 4 शासनाच्या दृष्टीने सेवा विपणनाचे महत्त्व। हे 4 आपण सेवा विपणनाचे महत्त्व त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि हे सेवा विपणनाचे महत्त्व अभ्यासत असताना आपल्याला सर्वात पहिले बघायचं आहे ते म्हणजे समाजाच्या दृष्टीने सेवा विपणनाचे काय महत्त्व आहे ते आपण बघणार आहोत। मग पहिला पॉईंट जर आपण बघितलं तर जागृती होते समाजाच्या दृष्टीने। बघा आपल्याला सेवा ज्या काही मिळतात, सेवा ह्या मिळत असताना जसं आपण बघतोय की आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे ते की ज्यावेळेस कंपनी असेल किंवा एखादा व्यवसाय असेल, त्या कंपनी किंवा व्यवसायातून जो काही प्रोडक्ट किंवा जी काही वस्तू बनवली जाते ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे विपणनाचं किंवा मार्केटिंगचं उद्देश आहे, ते कार्य आहे, ते हे आपल्याला माहिती आहे। परंतु ती वस्तू जी काही आहे ती ग्राहकांपर्यंत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त दर्जेदार कमीत कमी किमतीमध्ये पोहोचणे आवश्यक आहे ते। बघा ज्यावेळेस ग्राहकांनी वस्तू खूप साऱ्या खरेदी केल्या तर साहजिकच काय होतं, समाजाचा विकास होत असतो आणि आपल्याला वस्तूची जागृती केली जाते, सेवांची जागृती केली जाते आणि त्या ठिकाणी ग्राहकांपर्यंत ती वस्तू पोहोचविली जाते आणि समाजाच्या दृष्टीने हे एक महत्त्व आपल्याला सांगता येईल। सेकंड पॉईंट आहे ते हक्कांची माहिती होते। बघा ज्यावेळेस समाजाच्या दृष्टीने सेवांचे विपणनाचे महत्त्व अभ्यासत असताना प्रत्येक ग्राहकाला त्याच्या स्वतःच्या हक्काची काय होते माहितीही मिळत असते आणि कोणते जसं आपण बघतो की ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये आलेला आहे ते। मग त्यामध्ये ग्राहकांना कोणकोणते हक्क आहेत ते, अनुचित व्यापार घडू नये त्यासाठी कोणता कायदा केला गेलेला आहे ते, म्हणजे या सर्व गोष्टींची जी काही हक्कांची माहिती आहे ते त्याविषयी त्या ग्राहकांना दिली जाते आणि ग्राहक जागरूक होतो। ग्राहकांना आपल्या वस्तूविषयी माहिती जर असेल तर ग्राहक त्या ठिकाणी हक्काने त्या वस्तूची त्या ठिकाणी जी काही असलेली माहिती आहे ती त्या ठिकाणी काय करत असतात, मांडत असतात। आणि म्हणूनच या ठिकाणी जर आपण बघितलं तर समाजाच्या दृष्टीने काय आहे ते हा सेकंड पॉईंट खूप महत्त्वाचा आहे। तिसरा पॉईंट आपण बघणार आहोत ते सर्व प्रकारच्या वस्तू किंवा सेवा व खर्चाविषयी ज्ञान अद्ययावत होते। आता सर्व प्रकारच्या वस्तू किंवा सेवा, आता आपण बघतोय की या ठिकाणी सगळ्याच वस्तू जे काही प्रोडक्ट बनवलं जातं किंवा सर्व्हिस दिली जाते त्या ठिकाणी त्या वस्तूचा जो काही खर्च आहे त्या खर्चांविषयी ते नॉलेज अद्ययावत
होते. कारण आपल्याला माहिती आहे ते की जी काही वस्तू आहे ती कंपनीपासून तर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी येणारा जो काही खर्च असेल किंवा जी कच्च्या मालापासून पक्क्या मालामध्ये रूपांतर केलं जातं त्याविषयी जी काही माहिती आहे ते त्या माहितीचं त्या ज्ञानाचं त्या ठिकाणी काय होतं सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात. म्हणून ही सुद्धा काय होते एक प्रकारचं आपल्याला सेवा विपणन या ठिकाणी समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ते. यानंतर आपण सेकंड पॉईंटकडे जातोय तो म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्व. आता व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्व जर आपण बघितलं तर सर्वात पहिला पॉईंट आहे ते ग्राहक संकेत वाढ. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्व बघत असताना ग्राहक संकेत कशा पद्धतीने वाढ होते या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रत्येक उपभोक्ता किंवा प्रत्येक उत्पादक त्या ठिकाणी काय करतो ग्राहकांना कॉन्टॅक्ट करत असतो, ग्राहकांच्या संपर्कात राहत असतो आणि साहजिकच आपली वस्तू त्या ग्राहकांना आवडल्यानंतर ग्राहक संख्येत साहजिकच वाढ होते. म्हणजे आपण जी काही सेवा आहे ती ग्राहकांना कशा पद्धतीने देत आहोत, ग्राहक त्या सेवेला कशा पद्धतीने फीडबॅक देत आहे ते म्हणजे एक ग्राहक त्या ठिकाणी आपल्याविषयी काय करेल त्या वस्तूविषयी आपण जी दिलेली काही त्यांना सेवा आहे ती सेवा कशा प्रकारची आहे ते हे कालांतराने जर आपण बघितलं तर एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय होते माहिती होते आणि म्हणून ग्राहक संख्येत आपोआपच काय होत असते वाढ होत असते आणि हा ग्राहक वर्ग हा चांगल्या पद्धतीने कसा वाढत जाईल म्हणून जे त्या परीने काय करतो तो उत्पादक त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मग तो जाहिरातीच्या दृष्टीने त्याचं प्रोडक्ट दाखवत असतो आणि जाहिरात आपण जर बघितली तर एकाच वेळेस अनेक व्यक्ती ती जाहिरात बघू शकतात आणि म्हणूनच साहजिकच ते वस्तू ती बघितल्यानंतर ती जाहिरात बघितल्यानंतर साहजिकच ग्राहक त्याकडे काय होतात आकर्षित होतात आणि व्यवसायाच्या दृष्टीने ग्राहक संख्येत वाढ हा एक महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. सेकंड पॉईंट आहे ते ग्राहक एकनिष्ठता. साहजिकच आहे ते जशी आपण ग्राहकांना सर्व्हिस देऊ वस्तूविषयी प्रोडक्टविषयी आपण सर्व्हिस देऊ त्यासाठी ग्राहक काय असतात एकनिष्ठ असतात. आपण जर ग्राहकांना चांगली सर्व्हिस दिली चांगली सेवा जर त्या ठिकाणी त्यांना दिली त्यांचा आदर जर आपण केला तर नक्कीच काय होतात ग्राहक आपल्या वस्तूंविषयी एकनिष्ठ राहतो, ग्राहक आपल्याकडे परत येत असतो आणि त्यासाठी महत्त्वाचं काय आहे ते की त्यांना सेवा देणं. त्याचप्रमाणे ग्राहक संबंध दृढ करणे. ज्यावेळेस आपल्याला ग्राहकांविषयी इन्फॉर्मेशन माहिती हवी असेल किंवा आपल्याकडे जो काही माल नव्याने आलेला आहे त्यावेळेस ग्राहकांना काय केलं पाहिजे आपण इन्फॉर्म केलं पाहिजे की आमच्याकडे माल नवीन प्रकारे आलेला आहे तो तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात बघू शकतात किंवा आपण त्यांना त्या ठिकाणी सॅम्पल आता आज आपण बघतो की अनेक जी काही सोशल माध्यमं आहे ती खूप सारी आलेली सोशल मीडिया खूप सारी आलेली त्यातून सुद्धा आपण त्यांना काय करतो आपल्या वस्तूविषयी माहिती देत असतो आणि साहजिकच त्या ठिकाणी आणखीन काय होतं की ग्राहक संबंध हे दृढ होतात. कारण आपण काय करत असतो की ग्राहक ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यावेळेस त्यांना पाहिजे त्याप्रमाणे आपण सर्व्हिस देतो त्यांना त्या वस्तूविषयी माहिती सांगत असतो वस्तू कशा प्रकारे हाताळायची आहे त्याचप्रमाणे वस्तू कशी आहे या सर्व गोष्टींचं आपण त्यांना सर्व्हिस देतो आणि म्हणून व्यवसायाच्या दृष्टीने ग्राहक संबंध दृढ करणे हा एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आर्थिक फायदा कधी होतो ज्यावेळेस आपल्या वस्तूची विक्रय वृद्धी होईल प्रमोशन होईल त्यावेळेस साहजिकच काय होणार आहे ते आर्थिक फायदा हा होणार आहे साहजिकच आर्थिक फायदा हा व्यवसायाला झाला तर साहजिकच तो व्यवसायातील जे काही कामगार आहेत किंवा त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत भागधारक असतील कर्मचारी असतील यांना साहजिकच होतं आणि या व्यक्ती काय करत असतात की त्यांना मिळालेल्या फायद्यातनं किंवा त्यांना मिळालेला जो काही बोनस असेल किंवा त्यांचं पेमेंट जे काही असेल त्यात ते काय करतात आणखीन वस्तूंची बाजारामध्ये जाऊन खरेदी करत असतात. बाजारात जाऊन खरेदी केल्यानंतर साहजिकच काय होतं की त्या ठिकाणी ते दुसऱ्या वस्तू घेतात आणि साहजिकच आर्थिक फायदा हा समाजाला तर होतच होतो पण इतरांना सुद्धा त्या ठिकाणी होत असतो आणि म्हणून व्यवसायाच्या दृष्टीने आर्थिक फायदाच आहे त्याचप्रमाणे व्यावसायिक वृद्धी साहजिकच आहे
ग्राहक संबंध झालेला आहे ते, आर्थिक फायदा झालेला आहे ते, आणि व्यवसायाची जी काही वृद्धी आहे ते, प्रमोशन आहे ते एकंदरीत वाढतं. कारण एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींपर्यंत आपल्या वस्तूची इन्फॉर्मेशन गेलेली आहे ते, आपल्या वस्तू ग्राहक घेत आहे ते, आपण चांगल्या प्रकारे त्यांना सेवा प्रोव्हाइड करत आहोत ते, आणि म्हणूनच या ठिकाणी व्यवसायाची वृद्धी ही झालेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट आहे ते ग्राहक वर्ग. आता या ठिकाणी आपण व्यवसायाच्या दृष्टीने जर बघितलं तर ग्राहक वर्ग हा खूप महत्त्वाचा आहे ते, कारण सगळ्यात पहिला ग्राहक हा आहे ते. आपल्याला प्रोडक्ट खरेदी करायचं असेल, आपलं प्रोडक्ट त्यांना घ्यायचं असेल तर त्यासाठी ग्राहक वर्ग हा सर्वात पहिला आहे ते, आणि सगळ्यात अंतिमसुद्धा ग्राहक वर्गच आहे ते बघा. आणि म्हणूनच या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीने ग्राहक वर्ग हा सर्वात इम्पॉर्टन्स आहे ते, आणि म्हणूनच नेक्स्ट पॉईंटकडे जर आपण गेलं तर ग्राहक किंवा उपभोक्ता त्या ठिकाणी जोडून ठेवता येतो. बघा, आता आपल्याला उपभोक्त्याला किंवा ग्राहकाला कशा पद्धतीने जोडून ठेवायचं, आपण त्या ठिकाणी काय करत असतो, आपल्या वस्तूची माहिती त्यांना देत असतो, त्या ठिकाणी ते व्हिजिट करत असतात, वस्तू बघत असतात, किंवा घर बसल्या त्यांना ती त्या ठिकाणी वस्तू आपण काय करत असतो, देत असतो, ऑर्डर करत असतो. आणि त्याच्या येणे काय होतो की उपभोक्ता हा नेहमी जोडून ठेवता येतो, तो आपल्या संपर्कात राहत असतो आणि आपल्याकडची माहिती तो इतरांना सांगत असतो, आणि त्याच्यामुळे अनेक ग्राहक हे आपल्याकडे येत असतात. म्हणून सेवा कशी दिली पाहिजे, व्यवसायाच्या दृष्टीने सेवा ही खूप महत्त्वाची आहे ते, हे आपण आजच्या ह्या पॉईंटमध्ये बघितलं. नंतर आपण उपभोक्त्यांच्या दृष्टीने महत्त्व जर अभ्यासलं तर त्या ठिकाणी वेळेची, श्रमाची बचत होते. बघा, आता इथे वेळेची, श्रमाची बचत होते कारण आपण जर बघितलं तर आपण कोविड-19 मध्ये 2 वर्ष सर्वच जण घरी होतात, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी वेळेची किंवा श्रमाची बचत होत असताना आपण ऑनलाईन सगळी खरेदी करत होतो, त्याचप्रमाणे ऑनलाईन सगळ्या पद्धतीने पेमेंट करत होतो, ऑनलाईन पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी बघत होतो, आणि म्हणजेच काय होते, एकंदरीत जर आपण बघितलं तर हा सुद्धा एक त्यातलाच भाग सांगता येईल. आणि म्हणूनच त्यामध्ये वेळेची आणि श्रमाची बचत होते. आपल्याला वेळ हा जास्त लागत नाही, त्यासाठी श्रम करण्याची गरज नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे आपल्या वस्तूची माहिती ही कुणाला आपण जाहिरातीद्वारे जर दाखवली तर आपल्याला ग्राहकांपर्यंत जाण्याची गरज नाही. ती वस्तू कशा पद्धतीने वापरायची आहे ते, त्या वस्तूचं काय इन्फॉर्मेशन आहे ते किंवा माहिती काय आहे ते, हे सगळं त्या जाहिरातीतून त्या व्यक्तीला मिळत असते. आणि म्हणूनच उपभोक्त्यांच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर वेळेची, श्रमाची बचत ही उपभोक्त्यांची, त्या ग्राहकांची त्या ठिकाणी होत असते, कस्टमरची होत असते. हे सर्वात महत्त्वाचं आहे ते. नेक्स्ट आहे ते वस्तू हाताळणे शक्य. साहजिकच आहे ते, आपण ज्या वेळेस वस्तू खरेदी करतो त्यानंतर आपल्याला आपण सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विचारत असतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर वॉशिंग मशीन घेतल्यानंतर आपल्याला ती वस्तू कशा पद्धतीने हाताळायची आहे ते हे आपल्याला माहीत नसतं, कारण आपण उपभोक्ता आहे ते, आपण ग्राहक आहोत ते, आपण त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला डेमो देतात किंवा आपल्या घरी येऊन त्या ठिकाणी काय करतात, डेमो देतात, मग आपल्याला सांगतात अशा पद्धतीने वॉशिंग मशीन ऑन करायचं आहे ते, अशा पद्धतीने त्या ठिकाणी पावडर असेल, पाणी असेल, ते चालू किती करायचं, किती मिनिटांमध्ये करायचं, ते सुकून किती वेळात येतं, ह्या सर्व गोष्टींची माहिती त्या ठिकाणी आपल्याला देतात, आणि म्हणूनच आपल्याला वस्तू हाताळणे सहज शक्य होत असतं. ग्राहक समाधान. साहजिकच आहे ते, ग्राहक समाधान कधी होतात, ज्यावेळेस ग्राहकांना त्यांची सर्व्हिस, त्यांची सेवा ही चांगल्या प्रमाणात जर उत्पादकाने दिले तर साहजिकच ग्राहक काय होतो, त्या ठिकाणी समाधानी असतो, तो तृप्त झालेला असतो, आणि तो म्हणतो की बस आपल्याला ह्या गोष्टी, ही जी काही सेवा मिळालेली आहे ती खूप व्यवस्थित आणि छानरित्या अशी मिळालेली आहे ते. विक्रय उत्तर सेवा जसं आपण बघितलं, विक्रीनंतर दिल्या जाणाऱ्या सेवा, म्हणजे आपण आधी वस्तूची खरेदी केलेली आहे ते, आणि वस्तूची खरेदी केल्यानंतर लगेचच ते आपल्याला सेवा देतात का, नाही देत. मग त्यासाठी आपण ती वस्तू काही महिने यूज केलेली आहे ते, आणि आपल्याला त्या वस्तूला 3 महिन्यांनंतर किंवा 1 महिन्यानंतर काय केली जाते, सर्व्हिस दिली जाते. म्हणजे विक्रीनंतर दिल्या जाणाऱ्या सेवा. जर आपल्या वस्तूमध्ये काही बिघाड झाल्यास, खराब झाल्यास, त्यानंतर आपल्याला काय केली जाते, ती वस्तू आपण त्या ठिकाणी घेऊन जातो, कारण आपल्याला जी काही त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती वस्तूची जी काही खराब जर झालं तर तुम्ही इतक्या दिवसात आमच्याकडे आणून द्या, आम्ही ती वस्तू काय करू, परत तुम्हाला व्यवस्थितरित्या देऊ. म्हणजेच काय आहे ते, विक्रय उत्तर सेवा. ह्या वस्तू आपण घेतल्यानंतर काही
महिन्यांनी किंवा काही दिवसांनी आपल्याला त्या वस्तूची सेवा ही त्या ठिकाणी त्या मालकाकडनं मिळत असते. नेक्स्ट पॉईंट जर आपण बघितला तर सेवा विपणनात 7 P's ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण सर्वात प्रथम अभ्यासणार आहोत. मग हे अभ्यासात असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण SYBCom मध्ये 4 P'चा सर्वांनी अभ्यास केलेला आहे. काय आहे ते विपणन मिश्रचे घटक काय होते हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सर्वात पहिले प्रोडक्ट आहे ते, नंतर प्राइस आहे ते, प्लेस आहे ते आणि प्रमोशन आहे ते, हे 4 P's आपण अभ्यासलेले आहेत. मग याच्यामध्ये 7 P's कशा पद्धतीचे आलेले आहेत हे 4 P's मी तुम्हाला जसं सांगितलं की प्रोडक्शन असेल, प्लेस असेल, त्याचप्रमाणे प्रमोशन असेल आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्राइस पण असेल. आणि मग त्यामध्ये 5th, 6th, 7 हे 3 कोणते P's वाढले तर त्यातला पीपल आहे ते, प्रोसेस आहे ते आणि फिजिकल एव्हिडन्स आहे ते. म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण एकंदरीत 7 त्या ठिकाणी P'चा अभ्यास करणार आहोत. मग त्यातले पहिला P जो आहे ते तो म्हणजे वस्तू आहे ते, प्रोडक्ट आपण त्याला म्हणू शकतो. मग हा प्रोडक्ट कोणता आहे ते म्हणजे बघा, ज्यावेळेस आपल्याला वस्तूची जी काही सेवा दिली जाते ती सेवा दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे ते की ही वस्तूची सेवा जर आपण बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते. मग ती वस्तू कोणत्या प्रकारची आहे ते, कशा पद्धतीची आहे ते, हे सर्व सेवा आपल्याला मिळत असते. 7 P's मध्ये जर आपण बघितलं तर ग्राहकांना वस्तूची सेवा देणं, ग्राहकांपर्यंत पोहोचविणं हे विपणनाचं काम आहे ते. नेक्स्ट आहे ते किंमत. बघा सर्वात महत्त्वाचा किंमत, कारण विपणन मध्ये जर आपण बघितलं तर सेवा विपणनामध्ये किंमत जर आपण बघितली तर किंमत ही कशा पद्धतीची असावी. आपल्याला माहिती आहे की आपण ज्या वस्तू घेतो ती वस्तू घेत असताना कशा पद्धतीने आपल्याला त्या वस्तूची किंमत द्यावी लागते. परंतु ज्यावेळेस सेवा विपणनामध्ये जर आपण बघितलं तर किंमत हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे ते. कारण बघा किंमत म्हटलं की अनेक वस्तू ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी येत असतात आणि त्याप्रमाणे आपण त्या वस्तूची किंमत काय करतो, प्रोव्हाइड करत असतो. नेक्स्ट आहे ते जागा, ठिकाण. बघा आपल्याला 7 P's मध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे जागा किंवा बाजारपेठ. त्या बाजारपेठेतलं ठिकाण कोणतं आहे ते, आपल्याला वस्तू घेऊन जायची आहे ते, त्यासाठी आपण आधी काय केलं पाहिजे, रिसर्च केलं पाहिजे, त्याची माहिती काढली पाहिजे, ती माहिती मिळवली पाहिजे आणि मग आपली वस्तू त्या ठिकाणी काय केली पाहिजे, बाजारात आणली पाहिजे, जेणेकरून ग्राहकांना ती वस्तू आकर्षित वाटली पाहिजे आणि ग्राहक त्या वस्तूची काय करू शकतो, त्या ठिकाणी खरेदी करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आपण बघतो बढती किंवा पदोन्नती किंवा आपण त्याला प्रमोशन म्हणू शकतो. आता या ठिकाणी विक्रय वृद्धी आपण त्याला म्हणू शकतो किंवा बढती आपण त्याला म्हणू शकतो. ग्राहकाने ज्यावेळेस वस्तूची चांगल्या प्रकारे खरेदी करतो, त्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतो, साहजिकच त्या व्यवसायाची काय होत असते, विक्रय वृद्धी होत असते, बढती होत असते, एकंदरीत प्रॉफिटमध्ये तो व्यवसाय हा जात असतो. कारण आपण त्याला सगळ्या प्रकारच्या सेवा ज्या काय आहेत त्या सेवा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे देत असतो. नेक्स्ट आहे ते लोक, पीपल. सगळ्यात महत्त्वाचे लोक, कारण आपल्याला आपणच समाज आहोत, आपणच लोक आहोत आणि आपल्याला ज्या काही सेवा मिळतात त्या कशा पद्धतीने मिळतात, कशा प्रकारच्या आहेत ह्या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे प्रक्रिया जर आपण बघितली तर वस्तूवरती जी काही कच्च्या मालापासून पक्क्या मालापर्यंत जी काही प्रोसेस केली जाते आणि त्या ठिकाणी ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविली जाते, त्याला एकंदरीत आपण काय म्हणतो, प्रोसेस म्हणतो, प्रक्रिया म्हणतो. आणि ही वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचं काम विपणन सेवा करत असतात. शेवटचा पॉईंट आहे ते प्रत्यक्ष पुरावा, फिजिकल एव्हिडन्स. आता यामध्ये फिजिकल एव्हिडन्स किंवा प्रत्यक्ष पुरावामध्ये अभ्यास करत असताना या ठिकाणी ग्राहकांपर्यंत पोहोचणे, ग्राहकांपर्यंत ती वस्तू जाणे, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष पुरावा म्हणतो. प्रत्येक गोष्ट जी काही असेल ती ग्राहकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचली गेली पाहिजे, कशा पद्धतीने ती असायला पाहिजे, ह्याला आपण काय म्हणू शकतो की त्या ठिकाणी प्रत्यक्ष पुरावा म्हणू शकतो, फिजिकल एव्हिडन्स. यानंतर आपण लास्टवाला पॉईंट जो आहे तो म्हणजे सेवा विपणनासमोरील आव्हाने. आता सेवा विपणनासमोरील आव्हाने कोणकोणते आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. गुणवत्ताविषयक घटक आहे ते, त्याचप्रमाणे संज्ञापन सेवांची तपासणी करणे, उत्तम प्रतिमा
जी काय आहे ती टिकवून ठेवणे आणि कर्मचारी प्रेरणा व शाश्वत बांधिलकी, विपणन व प्रक्रिया यात समन्वय साधणे आणि इतर आव्हाने. बघा आपण एकंदरीत ह्या 6 आव्हानांचा काय करणार आहोत ते अभ्यास करणार आहोत. पहिला जर आपण घेतला तर गुणवत्ता विषयक. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर त्या वस्तूमध्ये गुणवत्ता असेल तर साहजिकच ग्राहक काय करतो, ती वस्तू 100% त्या ठिकाणी घेत असतो, त्याला मागणी करत असतो आणि म्हणून आपली वस्तू कशा प्रकारे राहील. कारण सेवा विपणनामध्ये कुठलीही वस्तू असली तरी तिला गुणवत्ता, तिच्यात क्वालिटी असणं खूप गरजेचं आहे ते, आणि ती ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ग्राहकांना माहिती होण्यासाठी आपण ती कोणत्या पद्धतीने ती ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहोत, त्यांच्यासमोर आणणार आहोत, या ठिकाणी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे ते. त्याचप्रमाणे संज्ञापन व सेवांची तपासणी. आता आज आपण बघतोय की जी काही आपण वस्तू प्रोडक्ट तयार केलेला आहे ते तिची सर्व्हिस आपण देत आहोत, ते सेवा देत आहोत, ते मग त्यासाठी देवाणघेवाण किंवा संज्ञापन, कम्युनिकेशन आपण त्याला एकंदरीत म्हणू शकतो. मग हे कम्युनिकेशन करत असताना त्या भौगोलिक एरियामार्फत किंवा त्या ठिकाणचा भौगोलिक प्रदेश कसा आहे ते, त्या ठिकाणी बोलण्याची त्यांची पद्धत कशा पद्धतीने आहे ते, किंवा त्यांच्याकडचे सांस्कृतिक कार्यक्रम कशा पद्धतीचे आहे ते, ह्या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं की वेगळंपण त्याच्यामध्ये आणावं लागतं आणि ती वस्तू त्या ग्राहकांपर्यंत आपल्याला मांडावी लागते. नेक्स्ट आहे ते उत्तम प्रतिमा टिकवून ठेवणे. साहजिकच आहे ते वस्तूची चांगल्यात चांगली प्रतिमा टिकवून ठेवणं हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. ते वस्तूमधील प्रतिमा कशी चांगली असावी, ती ग्राहकांच्या दृष्टीने त्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा चांगला असावा आणि म्हणूनच ग्राहकांना जी काही वस्तू घ्यायची आहे ते तिचा दर्जा हा टिकून राहिला गेला पाहिजे. नेक्स्ट आहे ते कर्मचारी प्रेरणा व शाश्वत बांधिलकी. कारण आपल्याला स्वतःला आपल्या वस्तूविषयी जशी शाश्वती असते तशी ग्राहकांना त्या वस्तूंविषयी काय असायला पाहिजे, शाश्वती असायला पाहिजे. आणि कर्मचाऱ्यांना जर आपण प्रेरणा दिली, त्यांना मोटिवेट केलं तर साहजिक असते त्या वस्तू चांगल्या प्रकारे प्रोडक्ट करू शकतात आणि साहजिकच त्या ठिकाणी जे काही कस्टमर्स आहेत ते त्यांना त्याविषयी शाश्वती वाटते, त्यांच्याविषयी बांधिलकी वाटते, त्यांच्याविषयी प्रेरणा वाटते आणि त्या ठिकाणी ती वस्तू त्या घेत असतात. नेक्स्ट पॉईंटकडे जर आपण गेलो तर विपणन व प्रक्रिया यात समन्वय साधणे. आता विपणन व प्रक्रिया या दोन गोष्टी जर आपण बघितल्या तर भिन्न आहेत, ते वेगळे आहेत. ते मार्केटिंग आणि प्रोसेस. मार्केटिंगमध्ये आपल्याला माहिती आहे की ग्राहकांपर्यंत काय केलं जातं, ती वस्तू पोहोचविण्याचं काम केलं जातं. प्रोसेसमध्ये आपण कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करत असतो. कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर केल्यानंतर पक्का माल हा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचं प्रोसेस काम करत असतं आणि म्हणून ह्या दोघांमध्ये समन्वय चांगल्या पद्धतीचा व्यवस्थितरित्या असतो आणि म्हणूनच विपणन व प्रक्रिया यामध्ये समन्वय साधणे. इतर आव्हानांमध्ये जर आपण बघितलं तर जसं गुणवत्ता विषयक असेल, संज्ञापन व त्या ठिकाणी सेवांची तपासणी असेल, उत्तम प्रतिमा टिकवून ठेवणे आहे ते, कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणे आणि त्यांच्याशी शाश्वत बांधिलकी जपणे आणि विपणन व प्रक्रिया यात समन्वय साधणे, हे सर्व घटक काय आहे ते इतर आव्हानांचे आहे ते. आणि त्या ठिकाणी आपण जर व्यवस्थितरित्या सेवा दिली, ग्राहकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचलो तर साहजिकच काय होणार आहे ते की ती सेवा ग्राहकांना चांगल्या प्रकारे मिळेल. आपण सुरुवातीलाच बघितलेले आहे ते सेवा ही अदृश्य आहे, ते सेवा ही नाशवंत आहे ते. मग ही सेवा नाशवंत किंवा अदृश्य आहे ते, मग ती आपल्याला साठवून ठेवता येत नाही किंवा ती आपल्याला पकडून आणता येत नाही किंवा ती आपल्यासोबत आपल्याला ती घेता पण येत नाही. एकदा आपण सपोज फॉर एक्झाम्पल बसचा प्रवास केला आपण आणि त्या बसचा प्रवास संपल्यानंतर आपल्याला जी काही दिलेली सेवा आहे ती काय आपण साठवून ठेवणार नाही की चला माझी सेवा साठवून ठेवतो मग मला ती परत पुढच्या प्रवासासाठी काम येईल, असं काहीही नसतं. आणि म्हणूनच सेवा विपणनासमोरील जी काही आव्हाने आहेत ही आव्हाने आपण अभ्यासत असताना एकंदरीत ह्या घटकांचा सगळा आपल्याला त्या ठिकाणी सर्व्हिस मार्केटिंग किंवा कशा पद्धतीने आपण सेवा घेतो आणि ही सेवा कशी नाशवंत आहे ते, अदृश्य आहे ते, ही आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. नेक्स्ट आपण बघणार आहोत ते असाइनमेंट तुम्हाला देणार आहे ते. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी असाइनमेंट नोट डाऊन करायचे आहे ते. असाइनमेंटमधला क्वेश्चन किंवा पहिला क्वेश्चन तुम्हाला आहे ते सेवा विपणनाचे महत्त्व स्पष्ट करा आणि दुसरा क्वेश्चन तुम्ही सर्वांनी घ्यायचा आहे ते सेवा विपणनासमोरील आव्हाने कोणकोणती आहेत ती आपल्याला स्पष्ट करायची. ही दोन्हीही प्रश्नांची उत्तरे तुम्ही नोट करायची आणि मला गुगल क्लासरूमवरती पाठवायची आहे ते. त्यानंतर आपण रिकॅप म्हणजे पुढील लेक्चरला आपण काय घेणार आहोत ते पुढील लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ते आकृती विषय
तत्वे आपण बघणार आहोत ते जे काही प्रिन्सिपल ऑफ डिझाईन याचा स्टडी करणार आहोत ते, आणि त्यानंतर आपण जाहिरात कशी मांडायची आहे ते, जाहिरातीची मांडणी करताना कोणकोणते पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी येतात, ह्या दोन्हीही पॉईंटचा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत ते. आज आपण इथेच थांबतोय. नमस्कार.